तर काय म्हणता मग मित्रांनो, तर जय श्रीराम. आजचा होता आपल्याला कौंडण्यपूरले. आज होते आषाढी एकादशी. तर आज चाललो आहे आम्ही कौंडण्यपूरले. तर आम्ही निघतो आता. घरचे सगळे रेडी बी झालेले आहे. तर तयारी बी झालेली आहे. आता वाजले 11. आता चाललो आम्ही. तर मित्रांनो, आपल्या कौंडण्यपूर म्हणजे आपलं जवळच आहे, इतक्यातच आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला लय देवस्थान आहे, जसं काही कौंडण्यपूर आहे, इकडं धामंत्री आहे, तिकडं जागीरपूर आहे. तर आज चाललो आम्ही कौंडण्यपुरात. कौंडण्यपूर बी जास्त दूर नाही, बस 2-3 गाव पार केल्याबरोबर कौंडण्यपूर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात कौंडण्यपूरची लय चर्चा आहे. तर तिथे चाललो आता आम्ही. आज एकादशी आहे म्हणून. आणि आता निघतोच आम्ही. तर मित्रांनो, कौंडण्यपूरच्या गाड्या पाहून तुम्ही इथचा अंदाजा लावू शकता की गर्दी किती असेल अंदाज. तर मित्रांनो, लय गर्दी असल्याच्या कारणानं आपण काही अंदर गेलो नाही आहे, बाहेरूनच पाहायला लागलेलं आहे. आता तुम्हाला मी अंदरला तर काही दाखवू नाही शकत, पण बाहेरला दाखवू शकतो. हे पाहू शकता नदी कौंडण्यपूरची. तिकडे बोट चालू आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला मंदिरच्या अंदर जाऊन रुक्मिणी माताचं पाहू तर नाही शकत, पण बाहेरून पाहू शकता तुम्ही किती चांगला दिसून राहिला, किती गर्दी आहे. आताही पाहू शकता तुम्ही, समोरून नदीचा व्ह्यू काम मस्त दिसून राहिला आहे. आता दाखवतो मित्रांनो तुम्हाला यात्रा बाहेरची. तर मित्रांनो, यात्रेत तर जास्त गर्दी दिसून राहिली, पण मंदिरातच खूप गर्दी होती, म्हणून आपण काही मंदिरात दर्शन केले नाही. आपण यात्रा पाहू शकतो तुम्ही. 10 रुपये सेल, 5 रुपये सेल असे सेल होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब नक्की करजा, लाईक करजा, कमेंटमध्ये कौंडण्यपूर असं नाव लिहून टाकजा. चला भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.